ॲरेंज मॅरेज भाग 4. घरातून निघताना सायली खूप रडते. तिच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते. पण तेवढ्यात ऋषिकेशचा मेसेज येतो, खूप रडू नको, मला रडकी सायली आवडत नाही. मेसेज वाचताच सायली हसते. मग सगळे कार्यालयात पोहोचतात. ऋषिकेशची गाडी आणि सायलीची गाडी सोबतच कार्यालयामध्ये पोहोचते. रीतिरिवाजानुसार सगळे विधी होतात. हळदीच्या वेळी तर सायली खूप सुंदर दिसत होती. छान हिरव्या रंगाची साडी, लाल लाल रंगाची बॉर्डर, सिंपल मेकअप, लांब सडक केसामध्ये मळालेला गजरा, कपाळावर मंडवळी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, संपूर्ण हातावर आणि पायावर नक्षीदार मेहंदी खूप रंगली होती. आणि ह्या सगळ्यात नाजूक सायली खूप सुंदर दिसत होती. तिला बघतच ऋषिकेशची विकेट पडली. त्यानेही संपूर्ण पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातला होता. डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर मंडवळी, तो सुद्धा खूप देखणा दिसत होता. हळद सुरू झाली. हळद लावताना सगळ्यांनी मज्जा मस्ती चालू होती. हळदीने दोघेही रंगले होते, पण सायलीचे सौंदर्य हळदीने अजून खुलले होते. ऋषिकेश अधूनमधून सारखा तिच्याकडे बघत होता, पण त्याचे मन काही भरत नव्हते. हळूच लाजत असलेली सायली त्याच्याकडे बघत होती. कधी त्याची एक नजर व्हायची. सर्व विधी पार पडतात. पडता पडता लग्नाचा शुभ मुहूर्त आला. सायलीने जांभळ्या रंगाचा शालू घातला होता. आज पहिल्यांदाच पार्लरवाडीकडून मेकअप केला होता. सुंदर दिसत होती. मॅचिंग ऋषिकेशनेही ड्रेस घातला होता. तोही छान दिसत होता. दोघांमध्ये अंतरपाठ धरला तशी ऋषिकेशची चुळबुळ चालू झाली होती सायलीला पाहण्यासाठी. पण ती बिचारी लाजून मान खाली करून गप्प उभी होती. जसजशी मंगलाष्टिका सुरू झाली तसतसे तिचे काळी धडधडू लागले. सायलीच्या आईवडिलांच्या अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्याकडे सायलीचे लक्ष जाताच तिच्याही डोळ्यात पाणी आले. संपूर्ण विधिवत पार पडले. शेवटी पाठवणीचा क्षण आला. सायली आणि तिच्या घरच्यांचे अश्रू थांबतच नव्हते. जड पावलांनी आई-वडिलांना सोडून जाताना. पण म्हणतात ना, मुलगी परक्या घरचं धन असतं, तसं. गाडीत बसवताना सायली खूप रडली. आई-वडिलांच्या गळ्यात पडून रडली. तिचे वडील ऋषिकेशला हात जोडून बोलले, आमची एकुलती एक मुलगी, तिची नीट सांभाळ करा. ती चुकली तर तिची चूक मोठ्या मनाने माफ करा. ऋषिकेश म्हणला, अहो पप्पा, आता सायली माझी पण जबाबदारी आहे. तुम्ही निश्चिंत राहा. सायलीच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसेल, हा माझा शब्द आहे. सायलीची पाठवणी झाली. सायलीचा गृहप्रवेश गाजावाजात करत मोठ्या थाटामाटात झाला. हुकाने घेत माप ओलांडून तिचा गृहप्रवेश झाला. सर्व आटपून सगळे झोपी गेले. सगळे खूप दमले होते ना, पण सायलीसाठी नवीन जागा होती, त्यामुळे दमलेली असूनही तिला झोप लागली नाही. लग्नानंतर 2 दिवस सुपारीचा खेळ, हळदीचे पाणी उतरवणे, जेजुरीचे देवदर्शन, मग लग्नाची पूजा, ह्या सगळ्यात त्यांचे एकमेकांचे हलकेसे होणारे स्पर्श त्यांना अजून जवळ ओढत होते. पण पूजा झाली आणि ऋषिकेशचे बॅड लक झाले. त्यामुळे तो नाराज झाला आणि त्यांच्यात दुरावा आला. लग्नाची पूजा झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी सायली 5 दिवसासाठी माहेरी जाणार होती. त्यामुळे ऋषिकेश नाराज झाला होता. पण रीतिरिवाजानुसार तिला जाणेच भाग होते. तिच्या जाण्याचा दिवस उजडला. ऋषिकेशचे घर फार मोठे नव्हते. 2 रूम होत्या, त्या पण क्वार्टर्सच्या होत्या. ऋषिकेशचे वडील सरकारी नोकरीला असल्यामुळे ते सगळे क्वार्टर्समध्ये राहत होते. स्वतःचे 2 प्लॉट होते, पण वडिलांच्या नोकरीसाठी सगळे क्वार्टर्समध्ये राहत होते. त्यांना तिथलीच जास्त सवय असल्यामुळे ते फ्लॅटवर राहत नव्हते. 2च रूम होत्या. पाहुणे असल्यामुळे ऋषिकेश शेजारी एक रूम रिकामी होती. तो तिथेच झोपत होता. सायली माहेरी जाण्याच्या दिवशीसुद्धा ऋषिकेश तिथेच शेजारी झोपला होता. जाताना त्यांनी सायलीला सांगितले होते की, तुझे आई वडील आले की मला उठव. थोड्या वेळाने सायलीचे आई वडील येतात. सायलीला आपल्या घरी हाताने चहा बनवून देते. असं स्वयंपाकघरात रमलेलं पाहून सायलीचे आई वडील खूप खुश होतात. चहा घेत घरच्यांची गप्पा गोष्टी चालू होतात. त्याच वेळी सायली ऋषिकेशला उठवायला जाते. ऋषिकेश उठतो तर बघतो तर काय, सायलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. तो मनात विचार करतो,
हिला काहीच वाटत नाही माझ्यापासून लांब जाताना. माझ्या मनाची घालमेल होत आहे, पण ही मात्र खूप खुश आहे. ती त्याला उठून लगेच जायला निघते. तेवढ्यात ऋषिकेश तिच्या हाताला पकडून तिला स्वतःजवळ ओढतो आणि मिठी मारतो. ती खूप लाजते. त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण अयशस्वी ठरते, कारण त्याची मिठी खूप घट्ट असते. तो तिला केविलवाणी तोंड करून विचारतो, आज जाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे का? आजचा दिवस थांब ना, उद्या मी स्वतः तुला सकाळी सोडतो. सायली म्हणते, उद्या शनिवार आहे. रीतीनुसार शनिवारी नव्या नवरीने घराबाहेर कुठे जायचे नसते, म्हणून मला आजच जावे लागेल. मम्मी पप्पा पण आले आहेत, मला जावे लागेल. ऋषिकेश म्हणतो, तू इतकी खुश का आहे माझ्यापासून लांब जाताना? सायली म्हणते, कारण मी आज 4 दिवसांनी माहेरी चालली आहे, जिथे मी माझ्या मम्मी पप्पांना कधीच एक दिवस पण सोडून राहिले नाही. तिथे चालले आहे, म्हणून मी खूप खुश आहे. तुम्हाला नाही समजणार मुलीची ही खुशी. ऋषिकेश म्हणतो, कधी येणार परत? सायली म्हणते, 5 दिवसांनी. ऋषिकेश म्हणतो शॉक होऊन, जोरात बोलतो, 5 दिवसांनी? तशी सायली त्याच्या अशा अचानक जोरात बोलण्याने दचकते. सायली म्हणते, काय झाले, एवढे का शॉक झालात? ऋषिकेश म्हणतो, मला वाटले 1-2 दिवसांनी येणार आहे. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तो तिला बोलतो, काय गं, इतक्या दिवस कशाला जाते? परवा ये ना लगेच. सायली म्हणते, नाही हो, 5 दिवसांनी येणार आहे मी. तशी रीत आहे, त्यामुळे 5 दिवस राहावे लागेल. ऋषिकेश म्हणतो, रीत ह्या रीतीने तर माझं डोकं फिरवलं आहे. ज्यांनी कोणी ह्या अशा रीती बनवल्या असतील त्यांना ना एकदा भेटलं पाहिजे, मग बघेन त्यांच्याकडे. सायली म्हणते, तिला त्यांच्या बोलण्यावर हसू येते. ऋषिकेश म्हणतो, तुला आता हसू येतं ना? जा तू, आता परत आल्यावर बघतो तुझ्याकडे कसं हसायला येतं ते. मग बघतो तेव्हा कोणती रीत मला अडवती ते. सायली निघते तेव्हा त्याचा चेहरा खूप पडतो. तिलासुद्धा निघताना मनातून वाईट वाटत असतं, पण जायला तर लागणारच होतं. सायलीच्या माहेरी 4 व्हीलर नसते, 2 व्हीलर असते, त्यामुळे ते रिक्षाने जातात. ऋषिकेश सोडायला येत असतो, पण सायलीच्या घरचे त्याला येऊ देत नाहीत. सायलीची रिक्षा 5-10 मिनिटाच्या अंतरावर जात नाही, तोवर ऋषिकेशच्या मेसेजवर मेसेज येऊ लागतात. पण शेजारीच आई वडील बसलेले असल्यामुळे तिला मेसेज वाचता येत नाहीत. घरी आल्यावर सायली ऋषिकेशचे मेसेज वाचते. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, आय लिव्ह साऊ, मिस यू. त्यावर सायलीचा रिप्लाय येतो, सबर का फल मीठा होता है. 5 दिवसानंतर सायली घरी जाण्यासाठी निघणार होती. ऋषिकेश खूप खुश होता. ती माहेरी गेल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी तो ऑफिस जॉईन करतो. पण आज सायली येणार म्हणून तो लवकर घरी येतो आणि सायलीला फोन करतो, किती वाजेपर्यंत येणार आहे. त्यावर ती सांगते की मी आज येणार नाही, अजून 2-3 दिवस राहणार आहे. ऋषिकेश म्हणतो, का? सायली म्हणते, मम्मी पप्पांची तशी इच्छा होती म्हणून मम्मीनी माईंना तसे सांगितले, तर माई चालेल म्हणाल्या. ऋषिकेश म्हणतो, पण तू का नाही बोलली तुला जायचे आहे म्हणून? सायली म्हणते, मी असं कसं बोलणार, मला नाही जमले त्यांना नाही बोलायला. तेवढ्यात ऋषिकेशने रागाने फोन कट केला. थोड्या वेळाने ती तिच्या सासरी पोहोचली. घराला 2 दरवाजे होते. ती मुद्दाम किचनच्या दरवाज्यातून आत आली. तिने हळूच आत डोकावले तर ऋषिकेश घरी नव्हता. सायली येणार नाही म्हणून तो बाहेर रागाने गेला होता. जेवायला पण येणार नव्हता, बाहेरून जेवून येणार होता. मग घरातले सगळे जेवले, सायलीही जेवली, सगळं काम उरकले. लग्न झाले तेव्हा ती सासू शेजारी झोपत होती, पण आज कुठे झोपायचे हे सायलीला समजत नव्हते. ती तिथेच घुटमळत होती. पण सायली जेवणाची भांडी घासत होती तेव्हा तिच्या नंदेनी त्यांचे हातरून टाकले होते. त्यांच्याकडे बेड वगैरे असे काही नव्हते, गाद्या हातरून झोपायचे सर्वजण. तिचा उडालेला गोंधळ नंदेच्या लक्षात आला आणि तिला हॉलमध्ये टाकलेल्या हातरुणाजवळ नेऊन सांगितले, आजपासून रोज तुम्ही दोघे इथे झोपायचे.
त्यावर सायलीला कसे तरी वाटले की नंदेनी आमच्या पहिल्या रात्रीसाठी हातरून टाकलेलं बघून. सायली म्हणते, ताई तुम्ही कशाला टाकायचे, मला सांगायचे होते, मी टाकले असते हातरून. मला बरोबर नाही वाटत तुम्ही हातरून टाकले ते. ताई म्हणतात, अगं आज तुमची पहिली रात्र आहे म्हणून टाकले, रोज रोज थोडी मी टाकणार आहे. माझेही लग्न झाले आहे. पहिल्या रात्री मुलीच्या मनाची अवस्था काय होते याचा मला पण अनुभव आहे आणि तोच अनुभव लक्षात ठेवून मी हातरून टाकून तुला थोडंसं रिलॅक्स केलं. तसं 5 परतणीला गेलं तर तेव्हा तिच्या मामांनी पहिल्या रात्रीबद्दल माहिती दिली होती. आज तिला ते प्रत्यक्ष अनुभवायचे होते म्हणून मनात तिच्या खूप भीती होती, हृदयात धडधड होती. किचन आणि हॉलच्या मध्ये एक दरवाजा होता, तो तिने बंद केला व टीव्ही लावून टीव्ही बघत बसली. काही वेळाने ऋषिकेश आला. रात्रीचे 10 वाजले होते. घरातले सगळे झोपले असतील म्हणून तो हॉलच्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी हळूच उघडून आत येतो. समोर सायलीला बघून तो शॉक होतो, पण ती मात्र टीव्ही बघण्यात इतकी गुंग असते की ऋषिकेश आलेला तिला समजत नाही. तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून त्याला हसायला येते. तसा तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो. त्याला बघताच ती दचकते. तिला समजत नाही काय करावं ते. तिचा पूर्ण गोंधळ उडतो. तिच्या ह्या अवस्थेला त्याला हसायला येतं, पण हसू लपवून लगेच तो रागाचे भाव चेहऱ्यावर आणून तिला म्हणतो. ऋषिकेश म्हणतो, आज येणार नव्हती ना, मग कशाला आलीस? 2 दिवस चांगले 8 दिवस राहायचे ना. त्यावर ती हसते आणि बोलते, शांत व्हा, मी तुमची गंमत करत होते. आजच येणार होते, मी फक्त तुम्हाला खेचत होते. ऋषिकेश म्हणतो, हो का, माझी खेचायला तुला मजा येते ना, थांब तुझ्याकडे बघतो. असे बोलून तो तिला जवळ ओढतो. सायली म्हणते, तुम्ही कुठे गेले होते एवढ्या उशिरापर्यंत, जेवायला पण नाही आलात घरी. ऋषिकेश म्हणतो, तू येणार नाही म्हणून मी ऑफिसमधून लवकर आलो होतो, पण तू येणार नाही म्हटल्यावर मी तसाच रागाने तुषारच्या घरी गेलतो. त्याच्या बायकोनी जेवणाचा आग्रह केला म्हणून तिथे जेवून आलो. घरी थांबलो असतो तर तुझी आठवण सारखी आली असती आणि मग माझी चिडचिड झाली असती म्हणून मी बाहेर गेलो. 5 दिवसासाठी गेलती तर 5 दिवस 5 वर्षासारखे वाटत होते. नको असा छळ करू माझा. असे म्हणून तो तिला अजून जवळ घेतो. तशी तिचं अंग चोरते. तिची अवघडलेली अवस्था त्याच्या लक्षात येताच तो तिला सोडतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो, मनापासून तयार असशील तरच आपण आपली पहिली रात्र साजरी करू. जर तू मनापासून तयार नसेल तर तू थोडा वेळ घेऊ शकतेस, माझी काही हरकत नाही. मला तुझ्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही. तसं जर झालं तर माझ्यासोबत जबरदस्ती केल्यासारखं होईल तुझ्याबरोबरसुद्धा, आणि मला तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही. असं बोलून तो सायलीच्या कपाळावर किस करून बाजूला होतो.